पण आता ह्या संपूर्ण अशा प्रकारच्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या भवितव्याबद्दल आशावाद किती आहे तुम्हाला? बिलकुल काँग्रेसचाच काळ येणार. आताही नवीन पिढीलाही वाटतं आणि जुनी पिढी आहेच, त्यांना वाटतं की देशाला फक्त काँग्रेस सांभाळू शकतं. आणि जे काही छोटे पक्ष होते, या छोट्या पक्षांनी मधल्या काळात ज्याला काँग्रेसनी तर लोकशाहीला एक्सेप्ट करून कोणी तानाशाह न करता पनाग न करता त्यांनी या देशाला पुढे नेण्याचं काम केलं. छोटे पक्ष उभे झाले देशामध्ये अनेक, त्यांनाही कधी दबाव तंत्र किंवा तानाशाही काँग्रेसने केली नाही, म्हणून अनेक पक्ष देशामध्ये उभे झाले. आज बघा ना, या तानाशाह व्यवस्थेमध्ये सगळे पक्ष संपवून टाकले. शिवसेनेमध्ये लावले भांडणं, राष्ट्रवादीमध्ये भांडणं, आपल्या महाराष्ट्रातलीच गोष्ट बघू आपण, त्यांचे सारे तुकडे करून टाकले आणि राज्य करतात. तसं इंग्रज करायचे थोडं म्हणते की लोकशाही मूल्य जपण्यासाठी काँग्रेस, त्याच्यासाठीच काँग्रेस गरज आहे. आणि काँग्रेसला पुन्हा तरुण आणि जुने जाणते लोक पुन्हा काँग्रेसलाच आता पुन्हा सत्तेत आणतील. आणि राहुल गांधीजी आता त्यांची स्ट्रॅटेजी पण बदलवणार आणि राहुल गांधीजी आता मोठ्या प्रमाणात देशपातळीवर काँग्रेसला उभं करण्यासाठी संघटनात्मक बदल पण करतील आणि चांगली व्यवस्था आता पुढच्या काळात काँग्रेसमध्ये होणार आहे.